नमस्कार. मी प्रदीप जोशी, मुक्त पत्रकार. माझ्या साहित्य प्रदीप जोशी तात्यांचे या यूट्यूब चॅनेलवर आपणा सर्वांचे स्वागत आहे. आज मी माझ्या एका लेखाचे अभिवाचन तुमच्यापुढे करणार आहे आणि लेखाचा विषय आहे भावना. तुम्हाला माहिती आहे की इतर प्राणी आणि मनुष्य प्राणी यांच्यात एक मूलभूत फरक आहे आणि तो म्हणजे भावना व्यक्त करण्याचा. मला सांगा, गाढवाला तुम्ही कधी हसताना पाहिले? रस्त्यात गाढव उभं आहे, एकदम आनंद झाला आणि ते गाढव हसायला लागलं. किंवा गाढव कधी दुःखानं रडताना पाहिले? नाही, असं घडत नाही. मालकाचे ओझेवाणे हे फक्त गाढवाचं काम असतं. माणसाचं तसं नाही. त्याला भावभावना असतात. हास्य, क्रोध, हळहळ, दुःख, आनंद, भीती अशा वेगवेगळ्या भावना माणूस व्यक्त करू शकतो. खरं म्हणजे आपल्या मनातील भावना व्यक्त होण्याची नितांत गरज आहे. मला सांगा, भावना व्यक्त केल्याशिवाय तुमच्या मनात काय चाललं आहे हे समजणार तरी कसं? जसं आपण मंदिरात गेल्यावर घंटा वाजवली तर घंटेचा आवाज होणार आणि तो आपल्याला कळणार. नुसतेच घंटेपासून जाऊन उभं राहिलो तर ती काय आपोआप मनाने वाजणार आहे? तसेच तुमच्या मनातील भावना तुम्ही व्यक्त केल्या तरच समजणार ना. मंदिरातील घंटेला आवाज नाही जोपर्यंत ती वाजवत नाही. एखाद्या कवितेला चाल नाही जोपर्यंत तुम्ही ती गात नाही. एखाद्या पदार्थाची चव कळत नाही जोपर्यंत तुम्ही तो खात नाही. मनापासून एखाद्यावर प्रेम करत नाही तेव्हा प्रेम समजत नाही. तसंच भावनांचं असतं. भावनांना किंमत नाही जोपर्यंत तुम्ही त्या व्यक्त करत नाही. मनातील भावना दाबून टाकणं कधीही चांगलं नसतं. माणसाला हसू वाटलं मनसोक्त हसावं, रडू वाटलं मनसोक्त रडावं, आनंद दुःख व्यक्त करू वाटलं तर समाज काय म्हणेल याची अजिबात पर्वा करू नये. गाऊ वाटलं आवाज चांगला असला नसला तरी एकांतात गावं. खाण्याची इच्छा कधीही मारू नये. मला वाटलं आज गरमागरम भजी खावीत. इच्छा मारायची नाही, लगेच भजी आणायची, खाऊन टाकायची. तुम्ही व्यक्त झालात तर तुमच्या मनातील भावना इतरांना समजणार आहेत. माणसाने स्पष्ट बोलायला शिकलं पाहिजे. कुरत बसण्यात काही अर्थ नाही. भावना मर्यादेत व्यक्त करता यायला पाहिजेत. काही माणसे भावनांना आवर घालू शकत नाहीत. जरा काही झालं की यांचे डोळे भरून येतात. काहींना सतत हसत बोलण्याची सवय असते. मला फेसबुक उघडलं की खूप हसू येतं. कोणीतरी देवाचं चित्र टाकतं आणि बाकी सगळेजण एका पाठोपाठ एक त्याला नमस्कार करण्यात गुंतलेले असतात. सतत हात जोडणं हा भावना व्यक्त करण्याचा अतिरेक आहे असं मला वाटतं. काहीजण अतिनम्र असल्याचे त्यांच्या वागण्या बोलण्यातून भासवतात. भावना व्यक्त करायला शिकणं गरजेचं आहे, मात्र त्याचा अतिरेक होता कामा नये. आपणास माझा हा व्हिडिओ कसा वाटला? जर आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. भरपूर कमेंट्स द्या. तुमच्या कमेंट्स या मला प्रोत्साहित करणाऱ्या असतात. आणि हो, भावना व्यक्त करायला शिका. भावना दाबून ठेवू नका. जीवनात सगळ्यात महत्त्वाची गोष्ट काय असेल तर आपण व्यक्त होणं ही सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे. तुम्ही व्यक्त झालात ना की तुमचं जीवन आनंदमय झालं म्हणून समजा. धन्यवाद.